नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती 2025 बाबत 16 जुलै 2025 ला एक नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या नोटीसची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि नवीन जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तारीख आहे 16 जुलै 2025 म्हणजे कालच ही नोटीस आली. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये विषय काय आहे, की महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क संवर्गासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली भाग 1 अंतिम निवड सूची व भाग 2 अतिरिक्त अंतिम निवड सूची म्हणजेच प्रतीक्षा यादी महाराष्ट्र नगर परिषद या संदर्भात ही नोटीस आहे. आता नोटीस कशा बाबतीत आहे, तर 30 ऑगस्टला 2024 मध्ये 30 ऑगस्टला तुमचा निकाल लागला होता आणि त्या निकालामध्ये एक होती सिलेक्शन लिस्ट आणि दुसरी होती वेटिंग लिस्ट. जेव्हाही निकाल लागतो तेव्हा सिलेक्शन लिस्ट लावल्या जाते आणि त्यासोबतच वेटिंग लिस्ट सुद्धा लावल्या जाते. आता काय झालं, सिलेक्शन लिस्ट त्यांनी लावली, वेटिंग लिस्टही त्यासोबत लावली होती. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खाली पहा, की 10 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप निवड सूचीतील कागदपत्रे पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड सूची 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. खाली त्यांनी एकदम सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर आपल्यासाठी हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे, की सोबतच्या परिशिष्टात नमूद उमेदवारांची महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क अंतर्गत लेखा परीक्षक व लेखापाल या पदावर संबंधित श्रेणी व वेतन स्तरावर ते ज्या दिवशी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या प्रवर्गामध्ये नगर परिषदमधील रिक्त पदी 2 वर्षाच्या परीक्षावधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे. कोणाची, तर जे उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये आले होते पण ते रुजू झाले नाही, त्या कारणाने वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी मिळत आहे. म्हणजे सिलेक्शन लिस्टमधले काही उमेदवार रुजू झालेले नाही, आता त्याची कारणं वेगवेगळे असू शकतात. तर त्यामुळेच जी वेटिंग लिस्ट होती आपली, म्हणजे अतिरिक्त निवड सूची लावण्यात आली होती, ज्याला आपण प्रतीक्षा यादी असं म्हणतो, तर त्यामधील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याबाबत पहा, इथे त्यांनी सांगितलं की हे 3 उमेदवार आहेत, त्यांना संधी या ठिकाणी देण्यात आली. तुमच्या मित्रांनी वगैरे जर फॉर्म भरलेला असेल मैत्रिणीने, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचू शकता की अतिरिक्त निवड यादी लागत आहे. 4-5 दिवसाआधी सुद्धा एक निवड यादी लागली होती, त्याबाबत मी माहिती तुम्हाला दिली. जलसंपदा विभागाची सुद्धा यादी लागली होती, त्याच्याही बाबत आपण माहिती पाहिली. त्यासोबतच जिल्हा परिषदच्या सुद्धा अतिरिक्त निवड याद्या लागताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून जर तुम्ही यापूर्वी पेपर दिलेला असेल, वेटिंग लिस्टवर तुम्ही किंवा तुमचा मित्रमैत्रीण कोणी असेल आणि त्यांना ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. इथे अतिरिक्त उमेदवारांना संधी देण्यात येत आहे आणि त्यांना मेल सुद्धा पाठवण्यात येत आहे. मेलद्वारे त्यांच्याशी संपर्क केला जातो, म्हणून तुम्ही तुमचा मेल हा सुद्धा वारंवार चेक करणं गरजेचं आहे. तर पहा मित्रांनो, ही होती अपडेट. या ठिकाणी अतिरिक्त उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची माहिती त्यांनी पुढे सांगितलेलीच आहे आणि ज्या काही अटी आहे किंवा शर्ती आहे त्याही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. तर पहा, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. नवीन भरतीच्या बाबत बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर नवीन भरतीवर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केला. 15 जुलैला ॲड येणार होती, मात्र अजून ॲड आलेली नाही. चर्चा तर भरपूर सुरू होती आणि नगर परिषदेची जाहिरात येईल, इतक्या जागा येतील, तितक्या जागा येतील, पण अजून देखील जाहिरातीबाबत किंवा ज्या काही जाहिरातीच्या सूचना आहेत त्याबाबत सुद्धा अपडेट आलेली नाही. जाहिरात येणार आहे, पण नेमकं कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जाहिरातीला 1-2 महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो आणि त्याच्या पुढेही जाहिरात जाण्याची शक्यता आहे. जाहिरात येणारच आहे, त्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास हा सुरू ठेवा. त्यामध्ये जो गॅप आहे तो बिलकुल देऊ नका. जो तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही सतत सुरू ठेवा, म्हणजे जेणेकरून जाहिरात आल्यावर तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. जे काही तुम्ही अगोदर अभ्यासलेलं आहे त्याचीच रिव्हिजन तुम्हाला करावी लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही अपडेट आपण जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.